हेलो। रांगोळी स्थित अतिप्राचीन पार्श्वनाथ भगवान की जय। श्रेयांशनाथ मोक्ष कल्याण की जय। परमपूज्य शीतलसागर महाराजांच्या चरणी मी त्रिवार नमस्कार अर्पण करते। तसेच दोन्ही माताजींच्या चरणी वंदामी, तसेच महाराजजींच्या चरणी इच्छामी आणि नवीन माताजींच्या चरणी सुद्धा मी इच्छामी अर्पण करते। आणि मी दोन शब्द बोलू इच्छिते। नवीन माताजी या माझ्या पूर्वाश्रमीच्या आजी आहेत। तर आज माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस आहे। आणि माझ्या आजीची खूप इच्छा होती की जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून ती व्रत नियम पालन करत आहे। आणि ती तिच्यामध्ये अतिशय दृढता देखील आहे। मला आठवतंय जेव्हा मी लहान होते, जिनभूषण महाराजांचा चातुर्मास आमच्या इथे होत होता, त्यावेळी त्यांनी व्रती आश्रमासाठी एक संकल्प केला होता। आणि या संकल्पासाठी माझ्या आजीने एक तिथं रूम बनवण्यासाठी देणगी द्यायची होती। तर तिने त्यात सहभागी घेतला। माझ्या आजोबांनी सुद्धा ती देणगी दिली। त्याच्यामध्ये थोडे पैसे कमी पडत होते, मग त्याच्यासाठी तिने स्वतःचा पोहे हार सुद्धा त्याच्यासाठी दिलेला होता। ज्यावेळी तिनं ती देणगी देऊन तो रूम त्या ठिकाणी तिथं बुक केलेला होता, त्याच वेळी तिनं संलेखनासाठी समाधी मरणासाठीचा तिकीट त्याला काढलेला होता। आणि आज त्याच्यानंतर जिनभूषण महाराजांच्या नंतर सन्मतीसागर महाराज आणि त्यांनी महिषामधील व्रती आश्रमाचं काम करायचं सगळं काम त्यांनी शीतलसागर महाराजांच्यावर सोपवलं। त्यांनी ते पूर्ण करावं हे मला अजून आठवत आहे। आणि शीतलसागर महाराजांनी अतिशय सुंदर असं महिषामध्ये व्रती आश्रम निर्माण केलेलं आहे। तिथं जवळपास 10 वर्ष आजी राहिली। शीतलसागर महाराजांच्या बरोबर 4-5 वर्ष शिखरजीमध्ये सुद्धा राहिली। त्यांच्या गुरु शिष्यातील नातं अतिशय दृढ आहे। आणि आज रक्षाबंधन पर्व, रक्षाबंधन गुरुची सेवा करायचं आणि गुरुनी शिष्यासाठी मार्ग दाखवायचा। आजच्या दिवशी ह्या दोन्ही गुरु शिष्याचं नातं जे आहे ते अतिशय अनोखं आहे असं मला वाटतं। कारण जेव्हा महाराजींना ती बघते, रोज निश्चित पडलेली आजीच्या महाराजी जेव्हा तिला भेटायला येतात तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे तेज येतं, तिला विस्मरणात गेलेली सगळी गाणी आठवतात। ती तन मन अर्पण आणि तिचं समर्पण महाराजींच्या चरणी अतिशय मोठं आहे। आणि गुरु म्हणजे तर काही गुरुच आहेत। जेव्हा इतके वर्ष त्यांनी शिखरजीमध्ये विहार केले, पण जेव्हा माझ्या आजीची संलेखना जवळ आली, त्यांना कसं समजलं की काय आपल्या शिष्याची संलेखना आता जवळ आलेली आहे, आपल्याला त्या शिष्याची गरज आहे आपली। आणि त्यांनी अचानक आपला विहार इकडे वळवला आणि या ठिकाणी त्यांचा विहार फक्त माझ्या आजीची संलेखना साधण्यासाठी झालेला आहे। अशा प्रकारचे हे अतिशय तपस्वी गुरु, ज्यांनी शिष्याचे भाव ओळखले, त्यांची शिष्याची भक्ती कामी आली, शिष्याची पुण्याई आजवर केलेले सगळं देवधर्म सगळं पुण्याई आता कामी आली। आणि फक्त त्यांनी शिष्यासाठी इथं आलेलं असं मला वाटतं। इथं दुसऱ्या महाराजांच्याकडे जर संलेखना साधायचं म्हटलं असतं तर बाकीचे हिंदी बोलणारे महाराज किंवा त्यांच्याशी माझ्या आजीचं ट्युनिंग जमेल किंवा नाही जमेल हे सुद्धा सांगता येत नाही। आणि आता ह्या स्थितीमध्ये जेव्हा 100 वर्ष आजीला झालेली आहेत, ऐकायला येत नाही, एकच गोष्ट 5-5 वेळा ती महाराजांना सांगत असते। आणि ते सुद्धा अतिशय शांतपणे महाराजी ऐकत घेतात, तिला पूर्ण वेळ देतात, तिचं म्हणणं ऐकतात, तिची गाणी ऐकतात आनंदानं। तिला गाण्याची आवड आहे हे बघून ते गाणी तिला वारंवार म्हणायला लावतात। आणि तिच्या कलाने तिला अतिशय चांगल्या पद्धतीनं संलेखना साधण्यासाठी तिला प्रवृत्त केलेलं आहे। एवढंच नाही, तिचं आता संलेखना तर निश्चितच आहे, परंतु त्यांनी आता तिला जी दीक्षाविधी दिलेली आहे, अशा प्रकारे चुलिका दीक्षा देऊन तिचं माताजी व्हायचं स्वप्न सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं आहे। त्याबद्दल मला खूप आनंद होतोय। अशा प्रकारे गुरु शिष्याचं नातं किती दृढ आहे हे खरंच मला खूप आनंद झालेला आहे। आणि अशा प्रकारे माझ्या आजीची उत्कृष्ट संलेखना इथं साधावी अशी मी मनोभावे इच्छा पूर्ण मागते। आणि यासाठी तुम्ही रांगोळीवासीय कमिटी, पूर्ण रांगोळी कमिटीने इथं संलेखनासाठी जेव्हा महाराजांनी आजीची
आजीची दीक्षा आहे म्हटल्यावर सहकार्य करण्याचं दर्शवलं आणि आपण इथं आमच्या गावात करूया म्हटलातच नाही तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही त्याचं नियोजन करताय. एवढे सगळे विधी, एवढे सगळे कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही करताय. आमच्या घरच्यांना शक्य नाही तेवढी सेवा रांगोळीतील श्राविका येथे करतायत. माझी ताई इथे येते, ती सांगते असं इथं 8 ते 9, 9 ते 9:30 सगळे श्राविका गाणी म्हणण्यासाठी येतात. आजीची डिमांड विचारतात आणि अतिशय सुरातीला सगळं म्हणून दाखवतात. सकाळचा तिच्यासाठी भगवंत प्रत्यक्ष तिच्या समोर अवतरलेले आहेत. एवढे पुण्यवान आणि एवढं सौभाग्य माझ्या आजीला तिची खरंच पुण्याई कामी आलेली आहे. सकाळ संध्याकाळ महाराजी तिला भेटण्यासाठी येतात, उपदेश देतात. माताजी सकाळ संध्याकाळ भक्ती वाचतात, सगळे उपदेश देत आहे. मला खरंच बघून येत आहे तुमच्या सगळ्या सगळ्या कमिटीचे, माताजींचे, महाराजांची मी कृतज्ञ आहे. मला शब्द मिळत नाहीये की सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद आणि खूप धन्यवाद. आजीची माझ्या उत्कृष्ट सल्लेखनाचा साथ होते अशी मी मनोभावे प्रार्थना करते आणि 2 शब्द संपवते. आतापर्यंत रांगोळीचा दीक्षा घेतल्यानंतर 23वा चतुर्मास आहे आणि 23 चतुर्मास मध्ये मी प्रवेश करत असताना, चतुर्मासाची स्वीकृती देत असताना कधीही कोणतीही अट ठेवली नाही. पण या चतुर्मास मध्ये रांगोळी करण्याबद्दल सुरुवातीला सांगितलं नेहमी